नमस्कार मंडळी, केंद्र सरकारनं आपल्यासाठी ना एक योजना आणली आहे आणि या योजनेचं नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना। या योजनेमध्ये जसं की हस्तकलाकार असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये जे कारागीर असतात त्या कारागिरांसाठी ही जी काही योजना आहे ती या ठिकाणी खूप अत्यंत महत्त्वाची आहे। आणि एकंदरीत या योजनेबद्दल जी काही माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे की जसं की या योजनेबद्दल कोण पात्र असणार किंवा त्याची पात्रता काय आहे, कशा प्रकारचा या ठिकाणी लाभ या ठिकाणी मिळतो आणि एकंदरीत कोणाला या ठिकाणी तो जो काही लाभ आहे तो मिळणार आणि या योजनेबद्दल जी काही कसं फॉर्म वगैरे भरायचा ती काही थोडक्यात माहिती आणि संपूर्ण योजनेबद्दल जे तुम्हाला एक माहितीपूर्ण व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर मित्रांनो, थोडा व्हिडिओ जो आहे तो थोडा मोठा होईल, पण मात्र व्हिडिओ जो आहे तो न स्किप करता या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला किंवा ही जी काही माहिती आवडली तर नक्की शेअर करा। तर चला उशीर न करताना आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी या ठिकाणी सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना कारागिरांना या ठिकाणी कौशल्य विकास, त्याचबरोबर प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते। देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्तकलाकार आणि कारागिरांना या ठिकाणी सहाय्य देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेला या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। तर या योजनेमध्ये नेमका कशा प्रकारे या ठिकाणी फायदा होणार आहे, कशा प्रकारे लाभ मिळणार आहे किंवा कोणत्या प्रकारचे या ठिकाणी बेनिफिट आहे त्यावरती एक नजर टाकूया। पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या ठिकाणी हस्तकलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे या ठिकाणी ओळख दिली जाईल। तसेच 5% सवलतीच्या व्याजदरानं पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल। त्याशिवाय ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी या ठिकाणी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य आणि डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहन देणार आहे। एकंदरीतच बोलायचं झालं तर ही योजना जी आहे ती या ठिकाणी देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जसं की हस्तकलाकार आणि कारागीर असतील या सर्वांना या ठिकाणी मदत करेल। तर आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की या योजनेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश होतो। पुढील क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा या योजनेमध्ये समावेश होतो, जसं की यामध्ये सुतार, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे, लोहार, त्याचबरोबर हातोडी आणि अवजार संच बनवणारे, कुलूप बनवणारे, सोनार असतील, त्याचबरोबर जसं की कुंभार आणि शिल्पकार जसं की मूर्तिकार सुद्धा त्यामध्ये येतात, दगडी कोरीव काम करून वगैरे मूर्ती बनवणारे, पथरवड जसं की दगड फोडणारे, चर्मकार, पादत्राणे कारागीर, मिस्त्री, टोपल्या, चटया, झाडू, कॉयर्स साहित्य कारागीर, बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी, त्याचबरोबर फुलांचे हार बनवणारे कारागीर, परीट म्हणजे जसं की धोबी, शिंपी आणि मासेमारीचे जे काही जाळे विणणारे, जसं की मासेमारीला जे काही जाळे लागतात ते विणणारे, या सर्व व्यक्तींचा या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा या योजनेमध्ये समावेश होतो। आतापर्यंत आपण या योजनेची जी काही थोडक्यात माहिती घेतली, त्याचबरोबर जसं की या योजनेमध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो किंवा कोणाचा समावेश होणार नाही हे सुद्धा आपण जाणून घेतलं। त्याचबरोबर आता नेमकं या योजनेचा जो काही लाभ घेण्यासाठी किंवा लाभ मिळवण्यासाठी जी काही पात्रता असते ती कोणत्या प्रकारची पात्रता या ठिकाणी आहे किंवा काही नियम सुद्धा या ठिकाणी आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया आणि त्याबद्दलची जी काही माहिती आहे ती जाणून घेऊया। पीएम विश्वकर्मा योजनेचा जो काही लाभ मिळवण्यासाठी नेमकी काय पात्रता आहे त्यावरती एक नजर टाकूया। जसं की सर्वप्रथम अर्जदार जो आहे तो या ठिकाणी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे 18 क्षेत्रापैकी एकामधील तो असावा। त्याचबरोबर अर्जदाराचे वय या ठिकाणी 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असावे। मान्यता प्राप्त संस्थेचे या ठिकाणी संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ही सगळी जी काही माहिती तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर जसं की पीएम विश्वकर्मा योजनेचा जो काही लाभ येतो घेण्यासाठी आवश्यक जी काही कागदपत्र ती कोणती आहेत हा सुद्धा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तर ती कागदपत्र अशा प्रकारची आहेत ते जाणून घ्या। सर्वप्रथम तुम्हाला लागणारे या ठिकाणी आधार कार्ड, त्यानंतर लागणारे पॅन कार्ड, त्यानंतर लागणारे
उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर लागणारे जात प्रमाणपत्र, त्यानंतर ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो जर नसेल तर काढून घ्या। त्याचबरोबर बँक पासबुक, वैध मोबाईल नंबर, जर तुमचा जो काही चालू नंबर असेल तो नंबर तुम्ही या ठिकाणी घ्या। तर मंडळी, या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल किंवा या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे लिंक आहे की नाही हे पहिले तपासा, आणि हे नसेल तर हे लिंक करून घ्या। त्याचबरोबर दिलेले जे काही डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही घ्या, आणि एकंदरीत तुमच्या जवळच्या जे CSC सेंटर असेल, जसं की कॉमन सर्व्हिस सेंटर असेल, त्या सेंटरवरती जा। त्यानंतर तुमची जी काही माहिती या ठिकाणी भरली जाईल, त्याचबरोबर तुमचं वैयक्तिक माहिती असेल, त्याचबरोबर व्यवसायाबद्दल माहिती असेल, ही सगळी माहिती भरल्यानंतर जो काही तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी व्हेरिफिकेशनला जाईल। जसं की ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असाल तर ग्रामपंचायत, किंवा शहरी भागात राहत असाल तर जे काही शासकीय केंद्र असतील किंवा जे काही ठिकाणं असतील त्या ठिकाणी तुमचा जो काही फॉर्म आहे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन, तुमच्या फॉर्मचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल, आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे तुम्हाला या ठिकाणी कळेल। आणि एकंदरीत जर तुम्ही या योजनेसाठी जर पात्र असाल तर मात्र तुम्हाला या सर्व योजनेचा जो काही लाभ आहे या ठिकाणी घेता येईल। तर आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा समजली असेल। त्याचबरोबर जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।